losses of few being shared by all. Next. माझ्याबद्दल मोरलेस प्रतीकने सांगितलेलंच आहे, तर मी फार त्याच्यात जात नाही. 2006 ते 16 मी 10 वर्ष जॉब केला ॲज अन प्रॉपर्टी अंडररायटर आणि आता स्वतःच्या व्यवसायामध्ये. आता लाईन ऑफ बिझनेस अँड प्रोडक्ट. जनरल इन्शुरन्स म्हणजे करत नाही. जनरल इन्शुरन्स इज अ वाईड कन्सेप्ट, बेसिकली खूप मोठी कन्सेप्ट आहे. त्याच्यात वेगवेगळे हेड ऑफ बिझनेसेस, प्रॉपर्टी, इंजिनिअरिंग, मरीन. आता आपण जे लास्ट प्रेझेंटेशन बघितलं त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी याच्यात कनेक्ट पण होतात जनरल इन्शुरन्समध्ये. जसं आपण प्रॉपर्टी इन्शुरन्स जर विषय घेतला तर माय टुडेज टॉपिक इज दिस, जे पिंक मार्क केलेलं स्टँडर्ड फायर स्पेशल पेरीज, याच्यावरती मी 10 मिनिटं बोलणार आहे. सो भारत गृहरक्षा स्टार्ट फ्रॉम युअर सोसायटी इन्शुरन्स, सूक्ष्म लघु म्हणजे अप टू 5 CR अँड अप टू 50 CR ते वायफर्केशन आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे रिस्क ऑक्युपन्सी, ते जे लिहिलेलं आहे की बिफोर कोटिंग एनी जनरल इन्शुरन्स का प्रोडक्ट वी नीड टू अंडरस्टँड की इट इज ऑक्युपाइड ॲज व्हॉट, होम, शॉप, ऑफिस, गोडाऊन, फॅक्टरी, प्लांट काय आहे ते आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. इथे माझे इंजिनिअरिंग मित्र बरेचसे बसले असतील, दे कॅन अंडरस्टँड की कॉन्ट्रॅक्टर्स ऑडिट पॉलिसी का लागते, इरेक्शन इन्शुरन्स का लागतो, कॉन्ट्रॅक्टर्स प्लांट अँड मशिनरी, जे आपण कामं बघतो रस्त्यावरती, डॅम बनवण्याचे, रस्ते बनवण्याचे, ते सगळे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये येतात, मशिनरी ब्रेकडाऊन वगैरे. मरीन इन्शुरन्स ॲज इन जे माझे मित्र लॉजिस्टिक्समध्ये आहेत, जे इम्पोर्ट एक्सपोर्ट्समध्ये आहेत, त्यांना मरीन इन्शुरन्स दे रिक्वायर की त्यांचे ऑन अँड ऑन कन्साइनमेंट्स येत जातात. नेक्स्ट. लायबिलिटी इज मोस्ट कॉमन काइंड ऑफ इन्शुरन्स इन फॉरेन कंट्रीज. लाईक आज आपण या हॉटेलमध्ये आलो, इथे आल्यानंतर आपल्याला कुठली ह्या हॉटेलच्या प्रॉपर्टीमुळे आपल्याला इजा झाली की अवर बॉडीली गेट्स इंच्युअर्ड और अवर प्रॉपर्टी गेट्स इंच्युअर्ड बिकॉज ऑफ द ऍक्टिव्हिटी ऑफ द अदर थर्ड पर्सन. सो थर्ड पार्टी प्रोडक्ट लायबिलिटी, प्रोफेशनल इंडेमनिटी, जे आर्किटेक्ट आहेत, वकील आहेत, ते इन्शुरन्सेस घेतात. अँड मोस्ट पॉप्युलर इन टुडेज सायबर डिफेन्स इन्शुरन्स फार आजकाल पॉप्युलर होते. सायबर थ्रेट्स वाढलेले आहेत. एम्प्लॉय बेनिफिट्स मध्ये मी तुम्हाला तुमचे एम्प्लॉई रिटेन्शनसाठी हेल्प करून देऊ शकतो. ग्रुप मेडिक्लेम, ग्रुप पर्सनल ऍक्सिडेंट, वर्कमन कॉम्पन्सेशन पॉलिसीज. मिसलेनियस देर आर एन नंबर ऑफ जनरल इन्शुरन्स पॉलिसीज. पेन पासून एरोप्लेन पर्यंतच्या वस्तूंचे इन्शुरन्सेस होतात, ऑफकोर्स विथ सम सब्जेक्टिव्हिटी. नेक्स्ट. जेव्हा आपण स्टँडर्ड फायर स्पेशल पेरी, एखाद्या हॉटेलची, एखाद्या फॅक्टरीची, एखाद्या सोसायटीची, एखाद्या इंडस्ट्रियल प्रिमाइसेसची स्टँडर्ड फायर स्पेशल पेरीज पॉलिसी घेतो, इट डज नॉट मीन ओनली कवर्स फायर. एक मिथ आहे, इट कवर्स देर आर 12 to 13 बेसिक पेरीज: फायर, एक्सप्लोजन, अर्थक्वेक, स्टॉर्म, टेम्पेस्ट, सबसिडन्स, बुश फायर, फॉरेस्ट फायर, इम्पॅक्ट डॅमेज, मिसाइल टेस्टिंग ऑपरेशन, राइट्स, फ्राइट, मलिशियस डॅमेज, बर्स्टिंग ऑफ ओव्हरफ्लोइंग वॉटर टँक्स, लिकेज फ्रॉम वॉटर टँक, स्प्रिंकलर सिस्टम, असे बरेचसे कवर्स त्याच्यात असतात. नेक्स्ट. इनबिल्ट कव्हरच्या हे काही पिक्चर फॉर्मॅटमध्ये मी असे पेरीज दाखवलेत की थोडे अंडरस्टँड होतात. फायर, लाइटनिंग, डेब्रिज रिमूव्हलसाठी पण पैसे मिळतात. नेक्स्ट. काही असे कव्हर्स असतात जे थोडे पैसे एक्स्ट्रा देऊन आपण ऍडवाइस करू शकतो, लाईक डिट्रॉयरेशन ऑफ स्टॉक, स्पॉन्टेनियस कम्बिनेशन, लॉस ऑफ रेंट. नेक्स्ट. फार इम्पॉर्टंट आहे RFQ. जेव्हा एखादी प्रॉपर्टी इन्शुरन्स करायची आहे, किती वेळ झाला? एखादी प्रॉपर्टी इन्शुरन्स करायची, माझ्याकडे प्रपोजल जेव्हा येत असो, व्हॉट डिटेल्स आय रिक्वायर, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण की सर्वात जास्त डिस्प्यूट्स क्लेमच्या वेळेस याच्यामुळे होतात. अँड पीपल डू मेनी लेझीनेस व्हाईल डुईंग अँड फिलिंग सच फॉर्म्स. समशोर्ट काय असणार आहे, रिस्क लोकेशन फार इम्पॉर्टंट आहे, पिनकोड तिकडचं इम्पॉर्टंट आहे, ऑक्युपन्सी काय आहे त्या पर्टिक्युलर युनिटची, एक्सटिंग्विशर सिस्टम आहे की नाही, रिस्क इन्स्पेक्शन रिपोर्ट असेल नसेल. नेक्स्ट. फायर झाल्यानंतर काय त्याची इन जनरल प्रोसिजर आहे याबद्दल थोडंसं आहे की इन्फॉर्म फायर ब्रिगेड वगैरे, त्या काही गोष्टी असतात ज्या मी 1 to 1 मध्ये सांगतो. नेक्स्ट. आता हे फार इम्पॉर्टंट आहे की एखादी पॉलिसी आपण कोणाकडून तरी घेतो, बँकेकडून किंवा एखाद्या एजंटकडून किंवा काय, तर कुठे कुठे मिस्टेक्स होतात. आता ही जी सोसायटी आहे ही 1981 ची सोसायटी आहे. इट वॉज फर्स्ट इन्शुअर्ड इन 2013 आफ्टर 32 years. ओल्ड बिल्डिंग, फर्स्ट इन्शुअर्ड. तौक्ते वादळ आलेलं 2021 ला, त्यावेळेस काही डॅमेजेस झालेले असं क्लेम केलेलं, पण असं नंतर जेव्हा इन्स्पेक्शन झालं तेव्हा असं कळलं की त्यांच्या ग्लास विंडोज इंटॅक्ट होत्या, वाईल अदर स्ट्रक्चर्स वर डॅमेज. पण असं होतं की ही बिल्डिंगच इतकी जुनी होती
की बिफोर इन्शुरिंग काही गोष्टी घेतल्या नव्हत्या, त्यामुळे थोडे ते प्रॉब्लेम झालेले अँड इट वॉज रिजेक्टेड बिकॉज इट वॉज अ फिशी क्लेम बेसिकली. नेक्स्ट, occupation of your industry, of your activity is must known factor to insurance company. काही वेळा हा आता बंगलो म्हणून ॲज अ रेसिडेन्शियल बंगलो म्हणून इन्शुरन्स केलेलं, पण जेव्हा इन्स्पेक्शन झालं तेव्हा असं कळलं की तिकडे LED लाईट्स बनवत होत्या, बल्ब बनवत होते, इलेक्ट्रॉनिक आयटम बनवत होते. सो ऑक्युपन्सी ऑफ युअर रिस्क इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर व्हाईल इन्शुरिंग एनी ऑफ युअर प्रॉपर्टी. नेक्स्ट, इन जनरल बेसमेंट वॉरंटी पावसाळ्याच्या सीझन मध्ये हे खूप इश्यूज होतात. सो बिफोर इश्युइंग द पॉलिसी यू नीड टू इन्फॉर्म युअर इन्शुरन्स कंपनी की बेसमेंट मध्ये काही गोष्टी ठेवल्यात नाही ठेवल्यात, त्याचे डिटेल्स देणं फार महत्वाचं आहे. एका एजंटचं पण फार महत्वाचं काम आहे की वॉरंटेड बिल्डिंग हॅज नो बेसमेंट एक्सपोजर. सो किती मिनिट आहेत? ओके. सो बेसमेंट वॉरंटी आहे की नाही ते बघणं फार महत्वाचं आहे. नेक्स्ट, रिस्क लोकेशन देणं प्रॉपरली. आता मल्टिपल लोकेशन असतात, कुठे वसईला स्टॉक आहे, कुठे दिल्लीला स्टॉक आहे, कुठे कलकत्ता, असे वेगवेगळे आपले युनिट्स पण असू शकतात एखाद्या इन्शॉर्टचे. तर ह्या केसमध्ये असं झालेलं की एका ठिकाणी 34 लाखाचं, एका ठिकाणी 3 करोडचं. पण इन्स्पेक्शन जिकडे झालं, जिकडे 3 करोडचा स्टॉक होता, तिकडे सर्वेअरला असं कळलं की असं कुठलं लोकेशनच उपस्थित नाहीये. सो रिस्क लोकेशन देणं फार महत्वाचं आहे. याच्यामुळे डिले होतात, अंडर इन्शुरन्स लागू शकतो, बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये. सो व्हाईल इश्युइंग पॉलिसी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं असतं. नेक्स्ट, काय कवर्ड आहे इन्शुरन्स पॉलिसीमध्ये, त्यापेक्षा काय कवर्ड नाहीये ते बघणं फार महत्वाचं आहे. Every insurance policy comes with excess or deductible amount which has to be borne by the insured itself. ती प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीवर असते. Defects known to the insured before commencement of the policy, consequential losses as in एखाद्याची कुठली आईस्क्रीम फॅक्टरी इज मेकिंग आईस्क्रीम, काही इन्शुर्ड डॅमेज झालं त्याच्यामुळे त्याचं फिजिकल लॉस तर झालेलंच आहे, पण त्याचं प्रोडक्शन पण थांबलेलं आहे. तर कॉन्सिक्वेन्शियल लॉसेस जे प्रॉफिट हॅम्पर करतात ते आपल्या स्टँडर्ड फायर पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला वेगळी लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी घ्यावी लागते. मेकॅनिकल ब्रेकडाऊन्स वगैरे काही झाले असतील तरीही फायर पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही, त्याच्यासाठी वेगळं सेक्शन किंवा वेगळी पॉलिसी घ्यावी लागते. मिस्टिरियस डिसअपिअरन्सेस लाईक मी लॅपटॉप आणलाय, लॅपटॉप ठेवला, मी वॉशरूमला गेलो, लॅपटॉप गायब झाला, असे मिस्टिरियस डिसअपिअरन्सेस इन्शुरन्समध्ये कव्हर केले जात नाही. सो यू नीड टू अंडरस्टँड व्हाय यू टेक द पॉलिसी. नेक्स्ट, 16 वर्ष गेली मी जनरल इन्शुरन्स या इंडस्ट्रीमध्ये आहे. फिजिकली आय कॅन हेल्प यू, म्हणजे आज मुंबईत बसून मी कुठेही सर्व्हिस देऊ शकतो. नेक्स्ट, फायर सेफ्टी मेजर्स बद्दल आपली एक टीम पण आहे जी त्याच्यावरती बोलते, जी टेक्निकल टीम आहे ती गाईड करते की काही असल्या पाहिजे काही नसल्या पाहिजे गोष्टी. नेक्स्ट, एक ठीक आहे. त्याच्यात बेसिकली हे आहे की द बिगेस्ट गॅम्बल पीपल प्ले विथ देअर फिनान्सेस इज नो इन्शुरन्स पॉलिसी. आणि माझं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे. दॅट्स इट. थँक्यू सो मच. परफेक्ट 8 मिनिटात तुमचं प्रेझेंटेशन झालेलं आहे आणि आय वुड रिअली अप्रिशिएट की सगळी इन्शुरन्समध्ये नेहमी आम्ही हे देऊ ते देऊ, पण त्याच्यामध्ये काही येत नाही हे सांगणारे आय थिंक तुम्ही पहिलेच आहात. सो थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. थँक्यू सर. इट वॉज ॲक्च्युली व्हेरी इन्फॉर्मेशनल, एस्पेशली आम्ही जे फॅक्टरी ओनर्स किंवा होम ओनर्स एव्हरीबडी, पण त्यासाठी थँक्यू. एनी क्वेश्चन आन्सर सरांचं प्रेझेंटेशन मधलं काय असं काय असेल? येस सुनील सर. सर, डू यू इन्शुअर डेटा, म्हणजे पीसीमध्ये जो डेटा असतो त्याचा तुम्ही काय इन्शुरन्स? इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर सेक्शन येतं, पण तेही तुमचं 5 वर्ष जुनं मशीन नसावं शक्यतो, तर इन्शुरन्स कंपनी विल एंटरटेन यू. समजा मशीन नवीन आहे पण फ्लडमुळे डेटा लॉस होतो, मशीन तर आपण नवीन घेऊ शकतो, पण डेटा परत येत नाही, त्याचं तुम्ही काही डेटा परत येऊच नाही शकत. हां, पण त्याचं ते इन्शुअर कवर इन्शुरन्स करू शकतो. इलेक्ट्रॉनिक ते आहेत लॉस ऑफ डेटा वगैरे, पण त्याच्यामुळे तुमचं फिनान्शियल लॉसेस काय होत असतील ते ऑब्विसली कव्हर होतं. येस.
जसं माझी फॅक्टरी आहे ती रेंटेड प्लेसमध्ये आहे. मग त्याला आपण जर इन्शुरन्स केला नंतर रेंट जागा चेंज होतं तर त्या केसमध्ये कशा प्रकारे ते पॉलिसी नाही बघा, स्ट्रक्चर हे रेंटेड असू शकतं है ना, पण कंटेंट्स आपले आहेत ना, मशिनरीज, फर्निचर, फिक्चर्स, तिकडचं इलेक्ट्रॉनिक आयटम्स ते तर सर्व आपले आहेत ना, त्याचा इन्शुरन्स आपण करू शकतो. बट इन केस यू चेंज युअर प्रिमाइसेस विदिन अ पिरियड ऑफ 12 months ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, ऑब्विसली एक रिटर्न कन्फर्मेशन देऊन ते इंडिपेंड करणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी त्या केसमध्ये चेंजेस होतात ते की रिस्क लोकेशन हॅज बीन चेंज टू दिस अँड इट्स अ नील एंड ऑफ इट, म्हणजे नॉन फायनान्शियल. येस हाऊसिंग सोसायटीज वगैरे पण तुम्ही इन्शुरन्स ऑब्विसली हाऊसिंग सोसायटीत आता BGR भारत गृहरक्षा म्हणून 2021 पासून प्रोडक्ट आलाय विच हॅज व्हेरी फॅन्टॅस्टिक कवर्स, म्हणजे जे आधी ॲडॉन मध्ये मिळायचे विथ एक्स्ट्रा प्रीमियम त्या इनबिल्ट मध्ये पण मिळत आहे. हाऊसिंग सोसायटीचं बेसिक थिंग. प्रॉपर्टी इन्शुरन्स कोर्स करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील? डॉक्युमेंट इन द सेन्स जर एक्सपायरिंग पॉलिसी असेल तर ती देऊ शकता, किंवा तुमचे लेटेस्ट फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा बेसिकली, कारण की डेटा जो येतो ना क्लायंट कडून तो फार इम्पॉर्टंट असतो आणि तिथेच फार लेझीनेस केला जातो क्लायंट्स कडून, हे आपण बघतो. तर डेटामध्ये आता हे हॉटेल आहे, हे एसीज आहेत, हे इंटिरियरवरती खर्च केलेला आहे, प्रोजेक्टर आहे, तर ह्याचं बायफर्केशन देणं फार गरजेचं आहे व्हाईल इन्शुरिंग. कनेक्टिंग टू दिस क्वेश्चन देयर वाज वन की जसं तुम्ही म्हणालात बेसमेंटमध्ये तुमचे काय प्रोडक्ट गुड्स जसं जर करायचं, आता वी बिंग प्रोडक्शन आमचे स्विच होत राहतात. प्रोडक्ट जे आहे फॅक्टरीमध्ये किंवा कुठे तर ते चेंज होत राहतात. तुम्हाला एकदा लिस्ट दिली पण मे बी ॲट द टाइम ऑफ सम मिस्टेक तो प्रोडक्ट नाहीये, दुसरा काहीतरी आहे, तर असं पण त्याच्यामध्ये काय आहे इट इज ऑलवेज रिलेटेड टू युअर इन्शुर्ड ट्रेड. म्हणजे जर तुम्ही मेटल मध्ये डील करताय तर उद्या केमिकल तर नाही ठेवणार आहे ना, बरोबर ना. सो इट इज ऑलवेज रिलेटेड टू इन्शुर्ड ट्रेड. दिस लाईन इज इट इज नॉट की एक कोणती तरी आहे, आमचे दुसऱ्या जर VMC एक आहे दुसरी VMC असेल तरी इट इज की मशीन मध्ये क्लिअर होतो जे आम्ही चेंज केलं मशीन्स तर वेगळा गोष्ट आहे. स्टॉक, इफ यू टॉक अबाउट स्टॉक्स इज ऑन मार्केट व्हॅल्यू, ठीक आहे. मशीन इज अ रिइन्स्टेटमेंट व्हॅल्यू, म्हणजे मशीनची जी व्हॅल्यू आहे ती वेगळी पकडली जाते, ठीक आहे. सो स्टॉक जर तुम्ही बोलताय तर स्टॉक तो फ्लक्च्युएटच होत असतो ऑब्विसली. स्टॉक इज अ मेटल. अच्छा, सो मेटल अँड रिलेटेड टू युअर इन्शुर्ड ट्रेड जे काय ते ती लाईन जर त्याच्यात असेल तर ऑब्विसली काही इश्यू येणार नाही त्याच्यामध्ये. अँड वन गो इफ आय विल हॅव द क्वेश्चन फ्रॉम माय सेल्फ की आता वसईमध्ये there are many वॉटर लॉगिंग एरियाज. तर आता समजा कुठे पाणी भरते आणि मी कुठे रेंटवरती किंवा जागा घेते, सो त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला सांगावं लागणार की दिस इज अ वॉटर लॉगिंग एरिया, की असं नाही तो सांगितलं प्रश्न क्वेश्चनरी मध्ये पहिला येणारच की किती खाली आहे, डेप्थ काय आहे सो दॅट इज इन्शॉर्ड की दॅट वोंट बी कवर्ड इन द इन्शुरन्स. इट इज नॉट लाईक की इट वोंट बी कव्हर, पण त्याच्यात कदाचित फ्लड रिलेटेड लॉसेस आले तर आम्ही एक्सेस जास्त लावू, म्हणजे 10,000 जिकडे कट करणार तिथे आम्ही 50,000 कट करू, अशा टाइप मध्ये काही ऍडजस्टमेंट करून पॉलिसीज कदाचित दिल्या जातात. बट फ्लड प्रॉन एरियाज असतात तिथे ऑब्विसली इन्शुरन्स कंपनी थोड्या मागे पुढे बघतात. I think we had too many questions. कोणाला अजून प्रश्न? I hope we can take it on one-to-one. Sir, a question from your end. एक स्लाइड मध्ये